नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, हल्ली 2-3 दिवसा अगोदर जे इथे ए-टी-के-टीचा जे काही एक्झाम टाईम टेबल आहे, तो आलेला आहे. भरपूर विद्यार्थ्यांना माहिती नाही अजून. ठीक आहे, तर सगळ्यांना मी इथं टाईम टेबल दाखवणार आहे. पहिला पेपर केव्हापासून सुरू होणार आहे, किती दिवसापर्यंत असणार आहे आणि शेवटचा पेपर कोणता असणार आहे आणि कधी संपणार आहे. हे मी तुम्हाला सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. ठीक आहे. सर्वप्रथम बघा तुम्हाला इथं या वेबसाईटवरती यायचं आहे. मी तुम्हाला डायरेक्ट लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल किंवा तुम्ही डायरेक्ट याच्यावरती येऊ शकता इथं. YCMU.digitaluniversity.ac ह्या वेबसाईटवर जर तुम्ही आले, इथे बघा तुम्हाला एक्झामिनेशन टॅबवर क्लिक करायचं आहे. एक्झामिनेशन टॅबवर क्लिक केलं, तुम्हाला बघा डाव्या साईडला तुम्हाला बघा वरती इथं एक्झामिनेशन डिव्हिजन डिसेंबर 2023 विंटर एक्झाम. ठीक आहे, म्हणजे जी हिवाळी परीक्षा होते, त्यालाच आपण ए-टी-के-टी बॅकलॉग एक्झाम म्हणतो. यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी याची डायरेक्ट लिंक तुम्हाला दिलेली आहे आणि PDF सुद्धा तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिलेली आहे. ठीक आहे, तिथनं तुम्ही बघू शकता. इथे तुम्हाला खाली यायचं आहे. ह्या इथे तुम्हाला अधिक सूचना दिलेल्या आहेत. त्याच्या तुम्हाला खाली यायचं आहे. इथं बघा प्रोग्राम नेम, प्रोग्राम कोड दिलेला आहे. आता बघा G01, G02 बी आणि बी.कॉमसाठी बघा 10 डिसेंबर. ठीक आहे, 10 तारखेला इथं जे आहे तुम्हाला एक्झामिन टाईम टेबल आलेला आहे. ठीक आहे, परंतु हा तुम्हाला परवा दिवशी 12 तारखेला दिसलेला आहे भरपूर लोकांना. ठीक आहे, तुम्हाला यावर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, जसंही आपण याच्यावर क्लिक केलं, इथे बघा तुम्हाला अशा प्रकारे तुमच्या समोर जे आहे तो टाईम टेबल दिसेल. ठीक आहे, मी थोडं झूम करतो. BA जनरल G01 आणि बी.कॉम इंग्लिश आणि मराठी मीडियम G02. ठीक आहे, जानेवारी 2024 टाईम टेबल डेटाशीट. ठीक आहे, डेटशीट. ॲक्च्युली यावर्षी जे आहे मित्रांनो, म्हणजे दरवर्षी डिसेंबरमध्ये डिसेंबर आणि जानेवारी ह्या 2 महिन्यामध्ये जी आहे ती ए-टी-के-टी एक्झाम होत असते, बरोबर. परंतु यावर्षी युनिव्हर्सिटीने असं ठरवलंय की एका वर्षी 2 एक्झाम झाल्या पाहिजे. ठीक आहे, म्हणजे ए-टी-के-टीची पण झाली पाहिजे आणि रेग्युलर सुद्धा झाली पाहिजे. ठीक आहे, म्हणून त्यांनी आता यावर्षी काय केलंय, जानेवारीपासून जी आहे ती एक्झाम चालू होईल आणि मे जूनमध्ये जी आहे ती एक्झाम चालू होईल. ठीक आहे, म्हणजे 2 एक्झाम ए-टी-के-टी आणि कुठली रेग्युलर अशा 2 एक्झाम होतील. तर ह्याच प्रकारचे जे आहे ते सेम त्यांनी जे आता डिसेंबरमध्ये आता एक्झाम होणार नाही. ठीक आहे, तर इथं बघा टाईम टेबल आलेला आहे. पहिला बघा 9 जानेवारी ते 2024 आहे. म्हणजे पहिला पेपर जो आहे तो 9 जानेवारीला असणार आहे. टाईम दिलेला आहे, जेव्हा टाईम शेड्यूल दिलेला आहे सकाळी 10:30 ते 1:30. ठीक आहे, म्हणजे हे 3 तास तुम्हाला वेळ दिलेला आहे आणि दुसरी शिप आहे 2:30 ते 5:30, म्हणजे अशा 2 शिप आहेत. तर पहिल्या शिपमध्ये बघा कुठला पेपर होणार आहे, HEN 101 इंग्लिश आणि HEN 101 हिंदी. ठीक आहे, तर म्हणजे हा फर्स्ट इयरचा BA बी.कॉमचा कॉमन सब्जेक्ट आहे. त्यामध्ये बघा पहिले इंग्लिशचा होतो आणि नंतर हिंदीचा होतो, बरोबर. 44 मार्कांचा अशा प्रकारचा आहे. दुपारी बघा तुम्हाला इकॉनॉमिक्स 218 हा सेकंड इयर SYBAचा पेपर दिलेला आहे. सेम तुम्हाला 10 तारखेचा आहे. सेम सकाळची शिप असेल 10:30 ते 1:30 आणि दुपारची असेल 2:30 ते 5:30. अशा ह्या वेगवेगळ्या टायमामध्ये तुम्हाला एक्झाम दिलेली आहे. ठीक आहे, इंग्लिश फॉर बिझनेस FY बी.कॉम इंग्रजी मीडियम. ठीक आहे, इथे दिलेला आहे. तुम्ही अशा प्रकारे हा टाईम टेबल बघू शकता. तुमचा जो कोणता पेपर असेल बॅकलॉगवाला, तो तुम्ही याच्यामध्ये निवडू शकता आणि देऊ शकता. ठीक आहे, इथे बघा तुम्ही आता 9 जानेवारीला एक्झाम चालू झालेली आहे. ते संपते बघा कधी, 24 जानेवारीला. 9 ते 24 म्हणजे या जवळपास ह्या दिवसामध्ये तुम्हाला जवळपास 15 दिवस तुमचे पेपर चालणार आहे. ठीक आहे, हे बाकीचे आहेत. तर तुम्ही तुमचा जो कोणता पेपर असेल ए-टी-के-टी किंवा बॅकलॉगला, तो तुम्ही इथे चेक करू शकता. मी तुम्हाला डायरेक्ट लिंक दिलेली आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये. ठीक आहे, तुम्ही ती बघू शकता. तर अशा मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा, शिकत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.